दादांचा आणि संघटनेचा दुरान्वय संबंध नाही असं निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलं। आणि दादांनी सांगितलं की आता भुजबळ साहेबांचा राजीनामा झाल्यावर बबनराव पाचपुते अध्यक्ष होतील। आर आबांना त्यावेळेला ग्रामविकास खातेही ठेवलं आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केलं। कुणी केलं? ते अजितदादांनी केलं। आणि मी ज्यावेळेला राजीनामा देण्याची, मंत्रिपदाची राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली, त्याला प्रदेशाध्यक्ष तू हो असं सांगणारे सुद्धा अजितदादा। गेल्या आठवड्यातल्या सुनावणीला आम्ही उपस्थित होतो। सांगण्यात आलं अजितदादांनी पक्ष स्थापन झाल्यापासून फक्त पदं भोगली। तुम्ही सगळे माझे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी आहात। म्हणाल दादा 99ला मंत्री झाले, 2004ला मंत्री झाले, 2009ला मंत्री झाले, 2010ला उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा राजीनामा दिल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले, नंतर परत उपमुख्यमंत्री झाले, परत विरोधी पक्षनेते झाले। दादांचा आणि संघटनेचा दुरान्वय संबंध नाही असं निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलं। माझ्यासारख्या 30 वर्ष जवळून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ते कधी पटू शकत नाही। तुमच्यापैकी कोणाला पटते का? दादाने जे काय काम केलं ते संघटनेसाठीच काम केलं। मला आठवते 1999 सालामध्ये भुजबळ साहेब ज्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, पुण्याला ज्यावेळेला आपलं राज्यस्तरीय अधिवेशन झालं, त्याला आम्ही सगळेजण बसलो होतो, कारण मी पण मंत्री झालो होतो। दादानी सूचना केली सर्वांनाच, आम्ही सगळेजण होतो, प्रफुल्लभाई तुम्ही पण होतात, भुजबळ साहेब होते, आर पाटील साहेब होते, दिलीपराव तुम्ही पण होतात। आणि दादानी सांगितलं की आता भुजबळ साहेबांचा राजीनामा झाल्यावर बबनराव पाचपुते अध्यक्ष होतील। मी काय सांगतोय, संघटनेतली धुरा या राज्यामध्ये कशी कशी दिली गेली ते आपल्याला सांगू इच्छितो। बबनराव पाचपुतेचा कालखंड संपला आणि आर आबांना त्यावेळेला महाराष्ट्राच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आबा होते, ग्रामविकास मंत्री म्हणून। आर आबांना त्यावेळेला ग्रामविकास खातेही ठेवलं आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केलं। कुणी केलं? ते अजितदादांनी केलं। 2004 सालामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो, त्याला सर्वाधिक क्रमांक 1च्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या कालावधीमध्ये मिळाल्या। आबा मंत्री झाल्याच्या नंतर अरुणबाई गुजरातींच्याकडे नेतृत्व द्यावं अशी दादांची सूचना। अरुणबाईंचा टर्म संपल्याच्या नंतर पिचड साहेबांना प्रदेशाध्यक्ष करावं, दादांची सूचना। पिचड साहेबांचा कालखंड संपल्याच्या नंतर भास्कर जाधव त्याला पक्षात होते, मंत्री होते, त्यांना अध्यक्ष करावं अशी दादांची सूचना। आणि 2014 सालाच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराजय झाला फक्त 2200 मतांनी। आणि मी ज्यावेळेला राजीनामा देण्याची, मंत्रिपदाची राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली, त्याला प्रदेशाध्यक्ष तू हो असं सांगणारे सुद्धा अजितदादा। त्यातला मधला एक किस्सा राहिला 2008 मध्ये, ज्यावेळेला पिचड साहेबांची टर्म संपली, त्याला मला अध्यक्ष करण्याचा प्रफुल्लभाई निर्णय झाला। 28 नोव्हेंबरला आपली चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार होती आणि 26/11चा दुर्दैवी प्रसंग झाला आणि आर आबांचा राजीनामा झाल्याच्या नंतर आबा थेट तासगावला निघून गेले। दादा आणि मी बसलो। मी दादांना सांगितलं की आबांसारखा कार्यकुशल नेता असला पाहिजे। विनायकराव मेटे आज हयात नाही, दादांनी त्यांना हेलिकॉप्टर दिलं, विनायकराव मेटे गेले आणि आबांना मुंबईला आणलं आणि माझ्याऐवजी आदरणीय आबा त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले। मी काय तुम्हाला विस्ताराने सांगतोय, निवडणूक आयोगापुढे त्या ठिकाणी मागणी करत असताना अजितदादांनी संघटनेमध्ये काही काम केलं नाही असं सांगणाऱ्यांना मला सांगायचं आज अजितदादांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला, ते मला आज आवर्जून या ठिकाणी सांगायचं। ही सगळी जडणघडण राजकीय दृष्ट्या या राज्यामध्ये होत असताना प्रभावीपणाची भूमिका त्या कालावधीमध्ये मांडली गेली। पक्ष आणि संघटन आणि सरकार उभं करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेलं योगदान कोण त्या ठिकाणी विसरू